क्रूडचे रेट आता 3% कालपासून वाढलेले आहे आणि जर $100 पर्यंत गेले भाव तर नक्कीच पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील. पेट्रोल 125च्या जवळपास 120 रुपये तर जाईलच. सध्या तर जे पर्याय आलेले आहे ते खूप महाग आहे. सध्या आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग जे आहे ते गडद झालेले आहे. आखाती देशांमध्ये युद्ध भडकल्यानंतर सर्वांना चिंता असते ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढण्याचे. या युद्धाचे जागतिक स्तरावर मोठे परिणाम होणार आहे, परंतु सामान्य नागरिकांमध्ये, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांवर देखील या युद्धाचे परिणाम होणार आहे. विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. या युद्धामुळे दरवाढीची जी स्टोरी तयार होणार आहे त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अमित गुप्ताजी. अमितजी, हे जे सध्या युद्ध चालू आहे याचा काय परिणाम होईल इंधनाच्या दरावर आम्हाला सांगा. इंधनाचे क्रूडचे रेट आता 3% कालपासून वाढलेले आहे. आता जवळपास $73 वर ब्रेंट क्रूड आलेला आहे. तर पुढेही $100 पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि जर $100 पर्यंत गेले भाव तर नक्कीच पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील. साधारण जर आपण विचार केला की समजा $100 वरती जर समजा दर गेले तर महाराष्ट्रामध्ये किती रुपयांनी पेट्रोल वाढू शकते? जवळपास 10 ते 15 रुपयांनी वाढ होणं निश्चित आहे. म्हणजे आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 104 रुपये लिटर पेट्रोल आहे आणि 90 रुपयाच्या आसपास काहीतरी 90 रुपये 59 पैसे डिझेलचे दर आहे. तर दोन्ही म्हणजे पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती किती अंतर होऊ शकते? पेट्रोल 125च्या जवळपास 120 रुपये तर जाईलच आणि डिझेल 105 रुपयापर्यंत. सध्याचा जो आपल्याकडे साठा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोलियमचा, तो कुठपर्यंत आहे आणि किती दिवस पुरू शकतो? 3 दिवसाचा साठा राहतो, त्याच्यापेक्षा जास्त साठा राहत नाही. समजा ही युद्ध जर खूप वेळपर्यंत लांबलं तर पेट्रोलियम म्हणजे क्रूड ऑइलची जी भारतामध्ये येणारी जी हे आहे इन्कम आहे आणि आपल्याकडे जो तुम्ही सांगता 3 दिवसाचा साठा आहे, याच्यावर पेट्रोल पंपवर साठा राहतो, सरकारकडे 3 महिन्याचा साठा राहतो. अच्छा, त्याच्यामुळे हे 3 महिन्यापर्यंत सरकार आपल्याला हे करू शकतो. हो, नक्की काही प्रॉब्लेम नाही. साधारणपणे आपण जे म्हणताय की भाव वाढू शकतात, तर हे भाव वाढ मग 3 महिन्यानंतर होईल की लगेच दिसू शकेल? आता तो सरकारचा निर्णय आहे, त्याच्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. सर, दुसरं अजून एक असं विचारायचं होतं की म्हणजे सर्व जी वाहन व्यवस्था आहे ती सध्याच्या परिस्थितीमध्ये पेट्रोल आणि डिझेल याच्यावरच जास्तीत जास्त अवलंबून आहे आणि पेट्रोलचे दर सामान्यांच्या खिशाला नेहमीच चटका लावतात. तर एक पेट्रोलियम असोसिएशनचे व्यक्ती आणि स्वतः एक इंधन व्यापारी म्हणून आपल्याला काय वाटते की काय पर्याय निघायला पाहिजे? सध्या तर जे पर्याय आलेले आहे ते खूप महाग आहे, तर त्याच्यामुळे पेट्रोल डिझेलच प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे. आता अजून पर्याय काय काय येतील पुढे ते माहीत पडेल. तर हे होते अमित गुप्ता, जे सांगत होते की आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे जर समजा डॉलरच्या भावामध्ये चढउतार झाली, खूप मोठ्या प्रमाणावरती जर फ्लक्च्युएशन झालं तर देशभरामध्ये पेट्रोलचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ पेट्रोलचे आणि डिझेलचे दर वाढतील किंवा वाढणार नाही याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. पण जगामध्ये प्रत्येक नागरिकाला हे वाटते की शांतता राहायला पाहिजे, सौहार्द राहायला पाहिजे, युद्धजन्य परिस्थिती राहू नये आणि सर्वांनी सुखाने आनंदाने राहावं. कॅमेरामॅन शंकर मोहनकर सोबत प्रसन्न जकाते, नागपूर.